आणि आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई गोवा महामार्गावरील प्रलंबित बायपासच्या कामांबाबत विधानसभेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सविस्तर माहिती देत गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासची एक बाजू वाहतुकीसाठी खुलं करण्याचं नियोजन असल्याचं सांगितलंय। वडखळ बायपास पूर्ण झाला असून माणगाव आणि इंदापूर बायपासची कामं वेगाने सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वसई नालासोपारा विरार परिसरात दर पावसाळ्यामध्ये रेल्वे रुळांवरती पाणी साचून उपनगरी रेल्वे वाहतूक अनेकदा ठप्प होत असते। पश्चिम रेल्वेने या भागातील रेल्वे रुळांची पातळी तब्बल 400 मिलीमीटरने उंचावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यामुळे भविष्यामध्ये अतिवृष्टीच्या काळात सुद्धा रेल्वे सेवा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे। कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असला तरी पूरस्थिती नियंत्रणात आहे। जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी 24 नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत। 3 नद्यांच्या परिसरावरती प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केलंय। ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा या ठिकाणी काळू नदी, रायगडमधील नागोठणे या ठिकाणी आंबा नदी आणि रत्नागिरीतील खेड इथली जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे तिथलं प्रशासन सतर्क झालंय। राज्यात पावसाचा जोर ओसरलेला असून नद्यांचा पूर ओसरू लागलेला आहे। गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे तळाला गेलेल्या धरणांमध्ये 41% पाणीसाठा आहे। दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पावसाची विश्रांतीच असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तर विदर्भ, मराठवाडा मात्र कोरडा पडलेला आहे। राज्याच्या विकासाची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आता प्रवाशांच्या खिशाला परवडणं झालेलं आहे। महामार्गावर ठिकठिकाणी थाटलेल्या हॉटेल चालकांकडून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू आहे। 10 रुपयांचा चहा 30 रुपयांना, वडापाव, उपमा, पोहे 76 रुपयांना, तर 50 ते 60 रुपयांची पुरी भाजी आता थेट 200 रुपयांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यंदा अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या 5व्या दिवशी गुहेतील बर्फाचं शिवलिंग पूर्णपणे वितळलंय। तरीसुद्धा भाविकांच्या श्रद्धेवरती त्याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये। उलट यात्रेच्या पहिल्या 6 दिवसात गेल्या 6 वर्षाच्या तुलनेत 30% अधिक भाविकांनी दर्शन घेत नवा विक्रम नोंदवलाय। मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। 7 तलावांमध्ये एकूण 7,03,260 दशलक्ष लिटर पाणी साठलंय। हा साठा एकूण क्षमतेच्या जवळपास 50% आहे। यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच जलसाठ्याने 50%चा उंबरठ्याला गाठलेला आहे। ऊर्जा बचत, वीज खर्चात कपात आणि हरित ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील विविध आगार, बस स्थानकं, विभागीय कार्यालय आणि कार्यशाळांच्या छतावरती 2.575 मेगावॅट क्षमतेचा सौर रूफटॉप प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला। यासाठी 11,04,37,800 रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रकल्पामध्ये 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल आणि दुरुस्तीचाही समावेश आहे। विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारलेला असून एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यामध्ये 9.50 लाखांपेक्षा अधिक फुकट्यांकडून 69 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। मागील वर्षी याच कालावधीमध्ये 59 कोटी रुपये वसूल केलेले होते। यामध्ये 17%हून अधिकची आता वाढ झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो, स्कूल बस आणि व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या असून 16 ऑगस्टपासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये मुंबई आणि राज्याच्या काही भागात अतिवृष्टीच्या काळामध्ये 63 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये 23 वीज पडून तर 25 बळी हे भिंत कोसळून गेलेले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली। किमान विद्यार्थी पट नाही, पात्र प्राध्यापक नाहीत, त्याचप्रमाणे शिक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदानं या सुविधा नसलेली 123 बोगस विद्यालयं राज्यामध्ये सुरू असल्याचं बाब उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे।
सरकारनेच याविषयीची कबुली दिलेली असून यामुळे आता या महाविद्यालयात शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईसह राज्यातील सर्व मॉलमधील गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याचा राज्यव्यापी आढावा घेण्याच्या सूचना संबंधित आयुक्तांना देण्यात येतील. या आढाव्याचा अहवाल पुढील अधिवेशनामध्ये सभागृहाच्या पटलावरती ठेवण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सांडपाण्याचा प्रवाह वळवण्याच्या कामाच्या खर्चात 21 कोटींनी वाढ होणार आहे. त्यामुळे मूळ 604 कोटींचा प्रकल्प 625 कोटींवरती जाणार आहे. वस्तू आणि सेवा कराच्या रचनेमध्ये 2022 मध्ये केलेल्या बदलांमुळे खर्चवाढ झाल्याचं कारण पुढे करण्यात आलं आहे. मुंबईत सध्या धोकादायक झाडांचा मुद्दा गाजत असून या निमित्ताने महानगरपालिकेच्या कारभारावरती मुंबईकरांकडून टीका केली जाते. दरम्यान शहरातील वृक्ष संवर्धनात महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत अद्याप तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली नसल्याची गंभीर बाब नुकतीच समोर आली. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवरती 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार आहे. त्यांचं SRA म्हाडाच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केलं जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली. लोणावळा कर्जत घाट विभागामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान झालं. देखभाल दुरुस्तीच्या कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्यामुळे मध्य रेल्वेने 10 ते 17 जुलै दरम्यान 22 नियमित आणि 8 विशेष असे एकूण 30 गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील रेरोड स्थानकातील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण झालं. त्यानंतर आता या पुलाच्या खर्चामध्ये फेरफार झाल्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने सुचवलेल्या बदलांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. प्रकल्पाच्या खर्चात 18 कोटींची वाढ झालेली असून 190 कोटींवरून खर्च आता 208 कोटींवरती गेला आहे. मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेच्या दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इतर प्रवासी घुसखोरी करत असून या घुसखोरांमुळे दिव्यांग प्रवाशांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे ही घुसखोरी रोखण्यासाठी आता दिव्यांगांच्या डब्यात RPF जवान तैनात केले जाणार असून हे जवान घुसखोर प्रवाशांवरती कारवाई करतील. महिलानगरच्या मुळा पाटबंधारे विभागाच्या टेंडर प्रक्रियेवरती गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या 9 पैकी 8 निविदाधारकांना अपात्र ठरवत केवळ एकालाच पात्र ठरवल्याचा आरोप करत पाथर्डी इथल्या कंत्राटदार दत्तात्रय दराडे यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास 15 जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जळगाव तालुका पोलिसांनी बावरी टोळीतील 5 जणांना अटक करत 9 घरफोड्या आणि दुचाकी चोरीसह एकूण 10 गुन्ह्याची उकल केलेली आहे. आरोपींकडून सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवृत्तीनगरातील चोरीचा प्रयत्न एका तरुणाच्या प्रसंगावधानतेमुळे फसलेला होता आणि या प्रकरणानंतर पोलिसांनी परिसरातील 25 ते 30 CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढला आहे. आंबेगाव तालुक्यात ढकुडी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेती, घरं, रस्ते आणि वीज पुरवठ्याचं मोठं नुकसान झालंय. तर ठिकठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करत अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते आणि वीज पुरवठा युद्धपातळीवरती सुरळीत करण्याचे आदेश दिले. महाड नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्यामुळे नगरसेवक सूरज बामणेंसह 3घांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणी प्रश्नावरून शाब्दिक बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. परभणी महापालिकेचे महापौर सदस्य सय्यद इक्बाल यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेख रफीक या हल्लेखोराचं नाव आहे. शेख रफीक हा महापौरांना निवेदन देण्याच्या बहाण्याने आलेला होता. यावेळेला त्याने महापौरांच्या सोबत शाब्दिक वाद देखील घातला. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये 100% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. तालुक्यामध्ये आतापर्यंत सरासरी 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वेळेवरती झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानसेवेच्या भुसावळच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. फ्लाईट वेळेवरती सुटणार नसल्याची माहिती प्रवाशांना वेळेवरती देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना विमानतळावरती तासनतास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे प्रवाशांनी इंडिगोच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नदी नाल्यांच्या काठावरती वसलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 67 गावं यंदा पूर संवेदनशील असल्याचा प्रशासनानं स्पष्ट केलं. संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन या गावांसाठी जनजागृती, सुरक्षित स्थलांतर, बचाव पथकं तसंच आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज केली आहे. नागपूरच्या पिवळी नदी कामठी रोड भागातील इंदोर नमकीन प्रोडक्ट्सच्या दुकानावरती FDAने धडक कारवाई केली. यावेळेला विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांवरती उत्पादक दिनांक, बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आणि एक्सपायरीची माहिती नमूद नसल्याचं निदर्शनास आलं. कारवाई दरम्यान सुमारे 273 किलो अन्नसाठा, अंदाजे किंमत 61,800 रुपये माल नष्ट करण्यात आला. विदर्भामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी सुद्धा जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. 9 जुलैपर्यंत नागपूर विभागात सरासरीच्या 73.76% पावसाची नोंद झाली. नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 335.8 मिलीमीटर सरासरी म्हणजे 107% पाऊस झालेला आहे. गुरुवारपासून मात्र पावसाने उसंत दिलेली असून 15 जुलैनंतरच विदर्भात पाऊस दमदार स्वरूपात पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एक महत्त्वाचे अपडेट आपण बघूया. अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे. कनेक्टिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी चांगला समाचार घेतलाय. बघूया. अरे या जगाला हेवा वाटेल असा प्रकल्प झाला आणि त्या ठिकाणी आपत्ती आल्यानं त्या ठिकाणी दरडी कोसळली, त्याचं राजकारण करून 6,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. कुठल्या थराला जाऊन राजकारण करताय? अरे तुम्हाला अभिमान पाहिजे, एक चांगला मुख्यमंत्री या राज्याला आपल्याला लाभलेला आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यांचे पाय ओढण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. अरे राजकारणामध्ये आपला पक्ष वाढवता येत नाही, आपले विचार त्या ठिकाणी तुम्हाला टिकवता येत नाही, जिंकता येत नाही, म्हणून तुम्ही राज्याला प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणार आणि आम्ही गप्प बसणार. म्हणून सभापती महोदय, मी आकडेवारीत आज त्या ठिकाणी जाणार नाही. या विरोधकांचं राजकारण मला वाटतं कुठली बाहेरची बाह्य शक्ती यांना ताकद देते की काय. नाहीतर सभापती मिसिंग लिंक झाला. ज्या मिसिंग लिंकला आदरणीय देवाभाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की कनेक्टिंग लिंक बोला तुम्ही. शब्द छोटा आहे पण विचार किती मोठा आहे सभापती महोदय. मिसिंग विचार मिसिंग झालेली लोक समोर बसले आहेत आणि माणसं जोडणारा, कनेक्टिंग बोलणारा मुख्यमंत्री या ठिकाणी बसलाय. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढची बातमी आपण बघूया. आषाढी वारीचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या पंढरपूर वारी इन द फुटस्टेप्स ऑफ सेंट्स या 22 मिनिटांच्या इंग्रजी माहितीपटाचा प्रीमियर शो मुंबईतील नरिमन पॉइंट या ठिकाणी आयनॉक्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. या प्रीमियरला देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि राम शिंदे उपस्थित होते. वारीची परंपरा आणि संत विचारांचा जागतिक स्तरावरती प्रसार करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे. ती आज आम्ही रिलीज केलेली आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे आणि जगभरामध्ये आपली वारी पोचावी, ही परंपरा पोचावी, या परंपरेमागचं उद्दिष्ट काय आहे, या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय, अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापुरात शिक्षकांना लावण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामाच्या विरोधात शिक्षकांनी सामुदायिक रजा आंदोलन केलं.
अशैक्षणिक कामातून मुक्ती, शिक्षक अभियोग्यता परीक्षेतून सूट देण्याची मागणी करण्यात आली. शिक्षकांना SIRच्या कामात जुंपलं जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षिण मारुती मंदिर ते अमृतेश्वर राम मंदिर पदयात्रा काढण्यात आली. यावेळेला राम मंदिरातील दानचोरीचा निषेध करण्यात आला. नवी मुंबई शहरात 2016 पासून तब्बल 5,000 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याचं समोर आलंय. 295 महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याची माहिती आहे. 5,000 इमारती उभारणाऱ्या भूमाफिया आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या पुढारी तसंच नगरसेवकांची नावं टाकण्यात न आल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. 4.6 तीव्रतेचा भूकंप झाला. हा धक्का वसमत तालुका, कळमनुरी तालुका, औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यातील नागरिकांना जाणवला. महाडमध्ये भाजप नगरसेवकाने मुजोरी केली आहे. महाड नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरसेवक सूरज बामणेसह तिघांवरती गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 ते 35% भाज्यांचे दर वाढले आहेत. भाजीच्या गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. परशुराम घाटाच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉल खालील माती मोठ्या प्रमाणात सरकली असून पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या संरचनेला तडे गेलेले आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या काही पायऱ्या वाहून गेल्यात तर उर्वरित पायऱ्यांनाही भेगा पडल्यामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका पुन्हा वाढला आहे. संगमेश्वर तालुक्यातील काळंबे हायस्कूलची पावसामुळे दयनीय अवस्था झाली. मुसळधार पावसामुळे शाळेलगतच्या डोंगराचं भूस्खलन झालंय आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली. यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. भंडारा जिल्ह्यातील पालांदूरमध्ये 10 वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पसार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जातोय. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला. असं असताना दुसरीकडे मात्र मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड तालुके अजून सुद्धा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रिमझिम पाऊस वगळता या भागामध्ये अद्यापही सलग जोरदार पाऊस झाला नाहीये. पावसाच्या अभावामुळे अनेक गावं, वाड्या, वस्त्यांवरती भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 3 ते 4 दिवस अनेक चाकरमानी त्यांच्या कामावरती जाऊ शकले नव्हते. मात्र आता पावसाने उसंत घेतली आहे. रेल्वे सेवा रुळावरती आल्यामुळे प्रत्येकाला आपली नोकरी वाचवण्याची धडपड सुरू झाली आहे. नालासोपाराचं रेल्वे स्टेशन पूर्व आणि पश्चिमेला दोन्ही बाजूने अजून सुद्धा पाण्याचा वेढा याला सुटलेला नाहीये. चिखलाच्या साम्राज्याने दुर्गंधी पसरली आहे. दुसरीकडे ट्रेनमध्ये चढताना एका दरवाजाने ट्रेनमध्ये चढता येत नसल्यामुळे पटरीमध्ये उतरून प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रेनमध्ये चढतायत. सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होती. अवघ्या 4 तासात नदीची पाणी पातळी तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. पाण्याची वाढ अशीच कायम राहिल्यास पलूस तालुक्यातील आमणापूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कोयना धरण परिसरामध्ये पडणारा पाऊस, त्याचबरोबर कृष्णा नदीच्या आजूबाजूला पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये. कृष्णा नदी दुथडी भरून वाहतीये. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सतत पडत असलेल्या पावसाने सांगली जिल्ह्यातील वारणा नदी अजून सुद्धा दुथडी भरून वाहत असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता आणि अनेक झाडं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलीत. गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. याचा मोठा फटका मांगले सावर्डे या ठिकाणच्या बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला बसला आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून किंवा धोकादायक मार्गावरून प्रवास करू नये, तसंच पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन केलं आहे. मुंबई पुणे जुन्या मार्गावरील खोपोली एक्झिटच्या बायपास रोडवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे खोपोलीकडे जाणारी एक लाईन
यावरती मोठा परिणाम झालेला आहे। माती आल्यामुळे एक लेन बंद झाली आहे। या घटनेत संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरची दरड हटवावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे हायस्कूलमधील विद्यार्थी भूस्खलनाच्या छायेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शाळेलगतच्या डोंगराचं भूस्खलन झालंय। तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। रत्नागिरीच्या परशुराम घाटाच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉल खालील माती मोठ्या प्रमाणात सरकली। पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या संरचनेला तडे गेलेत। पाणी वाहून नेणाऱ्या काही पायऱ्या वाहून गेलेल्या असून उर्वरित पायऱ्यांनाही भेगा पडल्यामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे। वर्धा जिल्ह्यात बोगस सोयाबीनचं बियाणं मिळाल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। उगवण क्षमता कमी असलेल्या बियाणाबाबत जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात। कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीकडून शेतावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी समिती भेट देईपर्यंत दुबार पेरणी करू नये असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केलं आहे।